आपण अल्केन मध्ये नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत तो म्हणजे कॉमन नेम समजून घेतले आणि आययुपीएसी नॉमेनक्लेचर लास्ट लेक्चर मध्ये समजून घेतले होते. आज आपण अल्केन मधले काही बेसिक पॉइंट आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ जेणेकरून आपल्याला कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आययुपीएसी नॉमेनक्लेचर्स सांगता येईल. तर त्यामुळे सर्वात पहिले मी जे काय समजावून सांगतो त्याच्यावर फोकस करा. आता जेव्हा आपण आययुपीएसी नॉमेनक्लेचर जे आहेत त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स अल्किल ग्रुप असेल तर आपल्याला नॉमेनक्लेचर कसे करायचे असतात ते समजून घ्यायचे आहे. तर त्याआधी मी 3 पॉइंट समजावून सांगतो की आपल्या केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे टाइप ऑफ कार्बन ॲटम. केमिस्ट्रीमध्ये आपण कोणताही कंपाऊंड स्टडी करत असताना त्यामध्ये किती प्रकारचे कार्बन ॲटम असतात हे ओळखता आलं पाहिजे. कारण आपल्या 12th 11th जे काही क्लासिफिकेशन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं हे टाइप ऑफ कार्बन ॲटम्सवरच डिपेंड आहे. बरोबर आहे. सर्वांना माहिती आहे टाइप ऑफ कार्बनच्या आधी कार्बनला 4 व्हॅलन्सी असते म्हणजे कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलंट असतो हे सर्वांना माहिती आहे. तर त्याच्यामुळं या कार्बनला किती कार्बन जुळू शकतात 4 कार्बन जुळू शकतात आणि 4 कार्बन जर जुळत असेल तर नॅचरली 4 टाईपचे कार्बन ॲटम आपल्या फॉर्म्युल्यात असणार आहे. म्हणून कार्बनचे जे टाइप्स आहे आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये ते 4 प्रकारचे कार्बन ॲटम कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये राहू शकतात आहे की नाही. तर त्यातनी पहिला आपण पाहणार आहोत प्रायमरी कार्बन ॲटम्स. प्रायमरी कार्बन ॲटम. आता प्रायमरी कार्बन ॲटम नेमकं कोणत्या कार्बन ॲटम्सला म्हणायचं आहे त्यालाच आपण 1 डिग्री कार्बन ॲटम्स म्हणत असतो. बरोबर आहे. प्रायमरी कार्बन ॲटमची डेफिनेशन देत असताना द कार्बन ॲटम पहिल्यांदा तर सिंगल कार्बन ॲटम or the carbon atom which is attached to only one another carbon atom is called as primary carbon atom. जसं फॉर्म्युल्यामध्ये हा सिंगल कार्बन जर असेल जसं मिथेन घेतला मी तर हा प्रायमरी कार्बन ॲटम झाला. किंवा जो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे तो सुद्धा कार्बन कोणता झाला 1 डिग्री कार्बन झाला. हा सुद्धा 1 डिग्री कार्बन झाला आहे की नाही. हा सुद्धा 1 डिग्री कार्बन झाला कारण तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. फॉर्म्युल्यामध्ये मी जर प्रोपेन घेतला असता 3 कार्बन वाला अल्केन तर हा वाला पहिल्या नंबरचा कार्बन जो आहे तो 1 डिग्री कार्बन आहे आणि हा सुद्धा पहिल्या नंबरचा कार्बन 1 डिग्री कार्बन आहे. मधातला नाही कारण तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. त्याच्यामुळे आपण अशी डेफिनेशन्स देणार आहोत. द सिंगल कार्बन ॲटम जर सिंगल कार्बन ॲटम असेल तर तो प्रायमरीच राहणार आहे. सिंगल कार्बन ॲटम or the carbon atoms which is attached to or the carbon atom which is attached to only one another carbon atom, only one another carbon atoms, another carbon atom is called as 1 degree carbon atom is called primary carbon atom. त्यालाच आपण काय म्हणतो प्रायमरी कार्बन ॲटम्स म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे डेफिनेशन्स पाठ करायची गरजच नाही आपल्याला. समजून गेलं मी काय सांगितलं आहे ते. त्यामुळे आपला कोणताही फॉर्म्युला असेल तर आपल्याला प्रायमरी कार्बन ॲटम समजलं पाहिजे की कोणत्या कार्बन ॲटमला आपण प्रायमरी कार्बन ॲटम्स म्हणणार आहोत. बरोबर आहे. त्यानंतर आता आपण दुसरा जो पाहणार आहोत तो आहे सेकंडरी कार्बन ॲटम्स. लक्षात आलं मी काय म्हटलंय 1 डिग्री कार्बन ॲटम जनरली तुमचा 1 डिग्री कार्बन ॲटम अल्केन मध्ये कोणता राहणार आहे CH3 कारण एक जो व्हॅलन्सी आहे ती दुसऱ्या कार्बनला अटॅच असेल किंवा फंक्शनल ग्रुपलाही अटॅच असू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे दुसरा आपण समजून घेणार आहोत टाइप ऑफ कार्बन ॲटम्स मध्ये सेकंडरी कार्बन ॲटम. कोणता आहे सेकंडरी कार्बन ॲटम्स. नेमकं आपण फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या कार्बनला आपण सेकंडरी किंवा 2 डिग्री कार्बन ॲटम्स म्हणणार आहोत हे सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. तर सेकंडरी कार्बन ॲटम्स म्हणजे कोणते कार्बन ॲटम्स जे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतात त्याला आपण काय म्हणणार आहोत सेकंडरी कार्बन ॲटम्स. हा जो मधातला कार्बन ॲटम आहे तो सेकंडरी कार्बन ॲटम आहे की नाही. म्हणून द कार्बन ॲटम्स काय म्हणसाल तुम्ही
द कार्बन ॲटम, सिंपल आहे, काही पाठ करायचं काम नाही. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू to another carbon atom, attached to another carbon atom, to another carbon atoms, to another carbon atom is called, काय म्हणसाल, सेकंडरी कार्बन ॲटम्स. त्यालाच आपण काय म्हणतो, सेकंडरी कार्बन ॲटम. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? किंवा 2 डिग्री कार्बन ॲटम्स म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल, जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, प्रोपेन घेतलं आपण, 3 कार्बनवाला जो अल्केन आहे त्याला आपण प्रोपेन म्हणतो. तर या प्रोपेन मध्ये सेकंडरी कार्बन ॲटम कोणता आहे? हा वाला, मिडल वाला, कारण तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून याला 2 डिग्री कार्बन ॲटम्स म्हणतात, आहे की नाही. दुसरं एक उदाहरण घेतो मी. दुसऱ्या उदाहरणात आपण जर एक ब्युटेन घेतला असता, काय घेतला असता, ब्युटेन. त्याच्यामध्ये सेकंडरी कार्बन ॲटम्स किती आहेत? 2 सेकंडरी कार्बन ॲटम्स आहे. कारण नेमकं आपण सेकंडरी कार्बन ॲटम्स कोणत्या कार्बन ॲटम्सला म्हणणार आहोत हे समजलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. तर सेकंडरी कार्बन्स आपण त्या कार्बनला म्हणतो जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो. आता या फॉर्म्युल्यामध्ये सेकंडरी कार्बन कोणते आहेत? हा वाला जो कार्बन आहे दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, हा वाला कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हे 2 डिग्री कार्बन ॲटम झाले. यालाच आपण सेकंडरी कार्बन ॲटम्स म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? तसंच आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टर्शरी कार्बन ॲटम समजून घ्यायचा आहे. तिसऱ्या जो प्रकारचा कार्बन ॲटम आहे तो कोणता आहे आपला? टर्शरी कार्बन ॲटम. बघा, लक्षात ठेवायचं आहे, काहीच पाठ करायचं नाही, एकदम सिंपल आहे. टर्शरी कार्बन ॲटम ज्याला आपण 3 डिग्री कार्बन ॲटम म्हणतो, हे खूप महत्वाचं आहे की जी 12वीतले क्लासिफिकेशन येणार आहे ते काही पाठ करायचे नाही, कार्बन समजले पाहिजे. त्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जर अटॅच असेल तर तो त्या टाईपचा अल्किल म्हणजे तो कंपाऊंड असतो, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. आणि याच्यावरच पूर्ण खेळ आहे आपल्या केमिस्ट्रीच्या रिएक्शनचा, म्हणून हे टाईप ऑफ कार्बन ॲटम्स तुम्हाला आलेच पाहिजेत, बरोबर आहे. तर आता टर्शरी कार्बन ॲटमची डेफिनेशन्स तयार करू आपण. कशाला म्हणसाल आता टर्शरी कार्बन ॲटम्स? जो कार्बन ॲटम आपल्या फॉर्म्युल्यामध्ये दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो, दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो, अशा कार्बनला आपण काय म्हणणार आहोत? टर्शरी कार्बन ॲटम्स. हा जो मधातला कार्बन ॲटम आहे याला आपण 3 डिग्री किंवा टर्शरी कार्बन ॲटम्स म्हणतो. म्हणून याची डेफिनेशनच तशी आहे, द कार्बन ॲटम which is attached to 3 another carbon atom, 3 another carbon atom, are called tertiary carbon atoms. त्यांना आपण काय म्हणतो? टर्शरी कार्बन ॲटम्स म्हणतो. क्लिअर आहे? टर्शरी कार्बन ॲटम एकदम सिंपल आहे, काही पाठ करायचं कामच नाही आपल्याला, डेफिनेशन्स वगैरे. जसं आपण फॉर एक्झाम्पल जर एक एक्झाम्पल घेतलं टर्शरी मध्ये, जसं आयसोब्युटेन घेतलं, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, ब्युटेन म्हणजे 4 कार्बन, कालच पाहिलं आपण, बरोबर आहे. तर यांच्यामध्ये टर्शरी कार्बन कोणता राहणार आहे? हा वाला कार्बन जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो, म्हणून त्याला आपण टर्शरी कार्बन ॲटम म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट घेतला मी एक कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये आयसोपेंटेन घेतला, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, याला आपण आयसोपेंटेन म्हणू, बरोबर आहे. हा वाला जो फॉर्म्युला आहे यांच्यामध्ये तुम्हाला टर्शरी कार्बन ओळखायचा म्हटलं तर हा वाला जो कार्बन आहे हा दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा झाला टर्शरी कार्बन ॲटम. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये टर्शरी कार्बन नेमका ओळखता आला पाहिजे. जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण टर्शरी कार्बन म्हणतो. जनरली टर्शरी कार्बन असेल तर त्याच्यापाशी अल्केन मध्ये एक हायड्रोजन असणारच आहे की नाही, अशा प्रकारे. त्यानंतर 4th टाईपचा जो कार्बन ॲटम्स आहे तो आहे क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. बघा, कोणता आहे? क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. नेमका आता फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या कार्बन ॲटम्सला आपण क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स म्हणायचं हे समजून घेऊ, बरोबर आहे. त्यालाच आपण 4 डिग्री कार्बन ॲटम्स म्हणतो. बघा, क्वाटर्नरी कार्बन्स आपण कोणत्या कार्बनला म्हणणार आहोत फॉर्म्युल्यामध्ये माहिती आहे का? जो कार्बन दुसऱ्या 4 अनदर कार्बनला अटॅच असेल, जो कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला अटॅच असेल, तर अशा कार्बनला आपण कोणता कार्बन म्हणत असतो? क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. हा वाला जो आहे हा 4 डिग्री कार्बन ॲटम्स आहे, कारण तो दुसऱ्या 4 कार्बनला अटॅच आहे आणि म्हणूनच आपण त्याला क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स म्हणतो. डेफिनेशन्स मध्ये सिंपल आहे, एक सारख्याच डेफिनेशन आहे. तुम्ही जर पाहिलं तर द कार्बन ॲटम्स
विच इज अटॅच टू जो कोणाला अटॅच असेल, अटॅच टू 4 अनदर कार्बन ॲटम्स, 4 अनदर कार्बन ॲटम, जो दुसऱ्या 4 कार्बन ॲटमला अटॅच असेल, 4 अनदर कार्बन ॲटम इज कॉल्ड एज, त्यालाच काय म्हणणार आहोत, क्वाटर्नरी कार्बन ॲटम, इज कॉल्ड क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. एकदम सिंपल आहे, काही पाठ करण्याची गरजच नाही. क्वाटर्नरी कार्बन ॲटम क्लिअर झालं. तर हे क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स चं एक्झाम्पल जर आपण एक घेतो म्हटलं तर एखादं एक्झाम्पल ज्याच्यात आपल्याला क्वाटर्नरी कार्बन ओळखायचं आहे तर निओ पेंटेन घेऊ आपण. पेंटेन म्हटलं की 5 कार्बनवाला अल्केन असणार आहे. निओचं मिनिंग काय, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3, त्याला काय म्हणतो आपण, निओ. पेंटेन्स मीन्स 5 कार्बन ॲटम्स. तर अशा प्रकारे हा झाला तुमचा निओ पेंटेन. या निओ पेंटेन मध्ये हा जो मधातला कार्बन ॲटम्स आहे हा वाला, हा तुमचा क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे, बरोबर आहे की नाही, जो दुसऱ्या 4 कार्बनला अटॅच आहे. याचा अर्थ की तो दुसऱ्या कोणताच त्याला हायड्रोजन अटॅच नसतोच, बरोबर आहे. तुम्ही जर याच्या आधी सेकंडरी कार्बन, प्रायमरी कार्बन पाहिला तर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रायमरी मध्ये जे एक्झाम्पल कोणताही घेतलं तुम्ही तर तुम्हाला असा CH3 टाईप वाला कार्बन दिसतो प्रायमरी मध्ये. सेकंडरी मध्ये काय दिसते, CH2 वाला दिसतो, म्हणजे 2 हायड्रोजन असणार आहे त्याला अल्केन मध्ये, बरं. आणि टर्शरी मध्ये 1 हायड्रोजन दिसते आणि क्वाटर्नरी मध्ये एकही हायड्रोजन दिसत नाही. आता याच्यानंतर क्लासिफिकेशन असेल का बरं कार्बनचं, नाही, कारण कार्बनची व्हॅलन्सीच किती आहे, 4. म्हणून कार्बनचे 4 डिफरंट टाइप्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. म्हणजे कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी कार्बन ओळखता आले पाहिजे. तर काही एक्झाम्पल देतो मी, तर ज्यामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचा कार्बन ॲटम आहे तो माहिती करून घेऊ आपण. सपोज एक फॉर्म्युला घेतला मी, आहे की नाही, असा एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढला मी, है ना. तर या बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये मी विचारलं असतं की हाऊ मेनी नंबर ऑफ प्रायमरी कार्बन ॲटम्स आर देअर. याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी कार्बन विचारलेले आहे. प्रायमरी कार्बन ॲटम्स म्हणजे 1 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहेत ते विचारलेले आहेत, बरोबर आहे. त्यानंतर 2 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहेत, म्हणजे सेकंडरी कार्बन ॲटम्स किती आहे, सेकंडरी कार्बन ॲटम हे विचारलं गेलेलं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 3 डिग्री कार्बन ॲटम म्हणजे टर्शरी कार्बन ॲटम्स किती आहे ते आपल्याला सांगायचे आहेत, आहे की नाही, म्हणजे 3 डिग्री कार्बन्स किती आहेत. आणि 4 डिग्री कार्बन्स किती आहे म्हणजे क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स, क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स या फॉर्म्युल्यामध्ये किती आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. क्वाटर्नरी कार्बन म्हणजेच 4 डिग्री कार्बन. आता बघा एक फॉर्म्युला असा दिलेला आहे मी, आणि मी विचारलं असतं तुम्हाला की यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी कार्बन किती आहेत, ठीक आहे. चला मग आता मी फॉर्म्युल्यामध्ये हा वाला कार्बन आपला कोणता आहे, 1 डिग्री कार्बन, तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. हा वाला सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. हा वाला सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. हा वाला सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम आहे. हा वाला सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. हा वाला सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. हा वाला सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम आहे, जो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणून असे टोटल प्रायमरी कार्बन ॲटम्स किती आहे, 1 2 3 4 5 6 7. म्हणून आपण याच्यात सांगणार आहोत की 7 प्रायमरी कार्बन ॲटम्स आहे. आता सेकंडरी कार्बन ॲटम्स पाहू आपण, जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असते. तर तुमचा आता सेकंडरी कार्बन यामधला कोणता आहे ते सांगतो आता मी, लक्ष ठेवा. हा वाला कार्बन तुमचा सेकंडरी कार्बन ॲटम आहे, 2 डिग्री कार्बन, कारण तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. हा वाला कार्बन सुद्धा तुमचा 2 डिग्री कार्बन ॲटम आहे, कारण तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. तर हे झाले याच्यामध्ये 2 डिग्री कार्बन ॲटम्स. म्हणून 2 डिग्री कार्बन ॲटम आपल्या फॉर्म्युल्यामध्ये किती आहेत, 2 आहेत, ठीक आहे. आता 3 डिग्री कार्बन ॲटम्स म्हणजे टर्शरी कार्बन ॲटम्स या फॉर्म्युल्यामधले सांगायचे आहे तुम्हाला किती आहे ते, बघा. तर टर्शरी कार्बन्स किती आहे या फॉर्म्युल्यामध्ये, जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो. हा वाला एक टर्शरी कार्बन ॲटम आहे म्हणजे 3 डिग्री. हा वाला सुद्धा 3 डिग्री कार्बन ॲटम्स आहे की नाही, आणि हा वाला सुद्धा 3 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. असे 3 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहे याच्यामध्ये, 3 आहेत, म्हणून तुम्ही 3 आन्सर दिलं असतं. त्यानंतर क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स पाहू आता आपण याच्यात. फायनली आपण क्वाटर्नरी कार्बन, एकच क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे, हा वाला 4 डिग्री कार्बन ॲटम्स, त्याच्यामुळे 1 क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स आहे. तर अशा प्रकारे काही फॉर्म्युले दिल्या जात असतात तुम्हाला, आणि त्या फॉर्म्युल्यावर आपल्याला विचारलं जात असते की याच्यामध्ये 1 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहे. जसं एक असंही उदाहरण देऊ शकतात, असं काही नाहीये, बरोबर आहे. म्हणजे आपण असा एखादा फॉर्म्युला जर काढला
तर या फॉर्म्युल्यातनी 1 डिग्री कार्बन ॲटम्स 2 डिग्री कार्बन ॲटम्स किती असतील तर हे विचारले जाऊ शकतात आपल्याला. सपोज हा फॉर्म्युला आपण असा काढलेला आहे की नाही, आणि या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला विचारलं असेल की नंबर ऑफ 1 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहे, 2 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहे, 2 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहे, किंवा 3 डिग्री कार्बन ॲटम किती आहे, किंवा 4 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहे, असं जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी आता आपण हा वाला कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून हा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. हा वाला सुद्धा तुमचा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. हा वाला सुद्धा तुमचा 1 डिग्री कार्बन ॲटम आहे. हा वाला सुद्धा तुमचा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. हा वाला सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे, कारण तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. हा सुद्धा 1 डिग्री कार्बन ॲटम आहे. म्हणजे टोटल 1 डिग्री कार्बन ॲटम्स किती आहे याच्यातनी बघा, 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम्स 1 डिग्री म्हणजे प्रायमरी कार्बन ॲटम्स आहे की नाही. म्हणून याच्यात प्रायमरी कार्बन ॲटम्स किती आहे, टोटल 6 आहे. सेकंडरी कार्बन ॲटम्स पाहू आपण. सेकंडरी कार्बन्स मीन्स द कार्बन विच इज अटॅच टू अनदर कार्बन ॲटम्स, जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो. हा वाला कार्बन ॲटम्स किती कार्बनला अटॅच आहे, 2. बऱ्याच जणाला वाटते की हा सेकंडरी नाहीच आहे का, म्हणून हा 2 डिग्री आहे. हा वाला कार्बन सुद्धा 2 डिग्री कार्बन ॲटम्स आहे की नाही. हा वाला कार्बन सुद्धा 2 डिग्री कार्बन ॲटम्स आहे की नाही. असे 2 डिग्री कार्बन ॲटम्स किती याच्यातनी, 3 आहेत. म्हणून 3 सेकंडरी कार्बन ॲटम्स आहे याच्यातनी. काय सेकंडरी कार्बन ॲटम्स किती आहे आपल्यापाशी, 3 आहेत. ठीक आहे. आता 3 डिग्री कार्बन ॲटम्स पाहू, जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो. सांगायच्यात 3 डिग्री कार्बन ॲटम हा वाला 3 दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. हा झाला 3 डिग्री कार्बन ॲटम्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 3 डिग्री कार्बन ॲटम हा आहे, 1 2 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा 3 डिग्री कार्बन ॲटम झाला. त्याच्यामुळे 3 डिग्री कार्बन ॲटम्स आहे, म्हणजे टर्शरी कार्बन ॲटम्स आहे. टर्शरी कार्बन ॲटम्स आहे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स किती आहेत. क्वाटर्नरी म्हणजे जो कार्बन किती कार्बनला अटॅच असला पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये, 4 कार्बनला. हा वाला कार्बन जो आहे आपल्या फॉर्म्युल्यामधला तो क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स आहे. म्हणून एक क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे. कोणता, क्वाटर्नरी म्हणजेच 4 डिग्री कार्बन ॲटम्स आहे की नाही. तर असं हे कोणताही फॉर्म्युला जर असेल तर तुम्हाला असं विचारल्या जाऊ शकतात की डिफरंट टाईपचे कार्बन. हे खूप महत्वाचं आहे, कारण हे जर ओळखता आलं तरच तुम्ही 12वीतलं कोणताही क्लासिफिकेशन करू शकता. कारण तुम्हाला प्रायमरी सेकंडरी टर्शरी कार्बन ओळखता आले तर तुम्हाला क्लासिफिकेशन्स करता येते. जस्ट एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सपोज कोणाला म्हटलं असतं की प्रायमरी अल्कोहोल काढून दाखवा म्हटलं असतं. काय म्हटलं असतं, प्रायमरी अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे ज्यांच्यामध्ये OH फंक्शनल ग्रुप आहे. तर मी हा CH3OH काढला असता तर हा प्रायमरी अल्कोहोलच आहे. सिंगल कार्बनला OH आहे म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. इथे बघा, हा OH कोणत्या कार्बनला अटॅच आहे, प्रायमरी. हा वाला प्रायमरी कार्बन आहे, कारण तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा प्रायमरी अल्कोहोल झाला. मी जर असा N प्रॉपिल अल्कोहोल काढला असता तर हा सुद्धा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, ज्याला OH अटॅच आहे, कारण तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल झाला. मी जर म्हटलं असतं की 12वीत तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल काढून दाखवा, तर सेकंडरी कार्बन तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आहे की नाही. तुम्ही सेकंडरी कार्बन म्हणजे जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो, त्याला जर OH अटॅच असेल तर तो झाला आपला सेकंडरी अल्कोहोल. असं हे सिंपल आहे. बरोबर आहे. हा मला तुमचा 2 डिग्री अल्कोहोल झाला, आहे की नाही. भलेही आपण कोणतं शिकून राहिलो, अल्केन, पण या क्लासिफिकेशन या टाईप ऑफ कार्बनचं महत्व सांगून राहिलो मी तुम्हाला. तुम्ही 12वीतनी हे प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल सांगाच लागणार आहे तुम्हाला, कारण यांच्या रिएक्टिव्हिटी वेगळ्या असतात. असंच मी 4 कार्बन काढले तर मधातले हे 2 सेकंडरी कार्बन आहे, याला जर OH लावला आपण तर हा झाला सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. बरोबर आहे. हा वाला कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्कोहोल झाला. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते. असंच मी जर म्हटलं असतं की टर्शरी अल्कोहोल सांगा बरं कोणता आहे, तर तुम्ही सांगू शकता. आता टर्शरी अल्कोहोलचं जर उदाहरण काढायचं असेल तर नॅचरली काय आहे बरं, टर्शरी कार्बन म्हणजे जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो, टर्शरी. आणि त्याला जर OH अटॅच असला तर तो झाला तुमचा टर्शरी अल्कोहोल. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून हा जो टर्शरी अल्कोहोल आहे तर हा वाला कार्बन तुमचा कोणता आहे, टर्शरी कार्बन आहे, ज्याला OH अटॅच आहे, म्हणून तो टर्शरी अल्कोहोल झाला. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. क्वाटर्नरी अल्कोहोल तर राहणारच नाही, कारण क्वाटर्नरी कार्बन ऑलरेडी 4 कार्बनला अटॅच असते. असंच तुम्हाला अल्किल हॅलाइड चॅप्टर असेल तर तिथं म्हटलं असतं की प्रायमरी अल्किल हॅलाइड काढून दाखवा रे, आहे की नाही. प्रायमरी अल्किल हॅलाइड काढून दाखवायची असेल आपल्याला
तर प्रायमरी अल्किल हॅलाइड्स म्हणजे कोणता? प्रायमरी कार्बनला हॅलोजन अटॅच असेल. सपोज मी मिथिल ब्रोमाइड घेतला, इथिल ब्रोमाइड घेतला, तर मी पटकन सांगू शकतो की हा प्रायमरी कार्बन आहे, याला हॅलोजन अटॅच आहे, म्हणून हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. मला जर कोण म्हटलं असतं की सेकंडरी अल्किल हॅलाइड काढून दाखवा, काय काढून दाखवा म्हटलं असतं? सेकंडरी अल्किल हॅलाइड काढून दाखवा, 2 डिग्री अल्किल हॅलाइड काढून दाखवा म्हटलं असतं, तर मी पाठ केलं नसतं. मला सेकंडरी कार्बन माहिती आहे, त्याला जर मी हॅलोजन ॲटम अटॅच दिला असता तर तो झाला असता माझा सेकंडरी अल्किल हॅलाइड, आहे की नाही? हा मला सेकंडरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे म्हणून सेकंडरी अल्किल हॅलाइड झाला असता. तसंच आपण टर्शरी अल्किल हॅलाइड मला कोण जर काढून दाखवा म्हटलं असतं तर मला पाठ करायचं कामच नव्हतं. टर्शरी कार्बनला हॅलोजन्स लावायचा होता. तर टर्शरी कार्बन म्हणजे जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्याला हॅलोजन्स लावून टाकतो मी. तर हा झाला माझा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, आहे की नाही? तर तो टर्शरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे म्हणून हा 3 डिग्री अल्किल हॅलाइड झाला. हा झाला टर्शरी कार्बन आणि म्हणून हा झाला 3 डिग्री अल्किल हॅलाइड. क्लिअर आहे? जेव्हा तुम्ही 12वीत हे चॅप्टर स्टडी करसाल तर तुम्हाला हे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी वाले कंपाऊंड्स काय करायचे आहेत? समजून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कोणता माहिती पाहिजे? हे टाइप ऑफ कार्बन ॲटम्स माहिती पाहिजे. समजलं? लक्षात आलं? क्लिअर झालं मी काय सांगितलंय? द कार्बन ॲटम्स विच इज अटॅच टू one another carbon atoms are called as primary carbon atoms. Secondary carbon आपण कशाला म्हणतो? The carbon atom which is attached to two another carbon atoms are called as secondary carbon atoms. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की टर्शरी कार्बन ॲटम्स कोणाला म्हणतो आपण? The carbon atoms which is attached to 3 another carbon atoms are called as tertiary carbon atoms. त्यानंतर क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स कोणाला म्हणतो? द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 अनदर कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल जर दिले तर त्यामध्ये टोटल नंबर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणजे आणि नेमकं हे कशासाठी शिकून राहिलो आपण? तर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये हे जे फंक्शनल ग्रुप लावायचे आहेत ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कंपाऊंडला, टर्शरी कार्बनला लावायचे आहेत. आणि त्याच्याहून मी त्या कंपाऊंडचे काय करणार आहोत? क्लासिफिकेशन करणार आहोत. म्हणजे 12वीतले जेवढेही क्लासिफिकेशन आहेत मॅक्झिमम जे टाइप ऑफ कार्बन वर डिपेंड आहेत तर ते सर्व प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी वाले येणार आहे. आता याची डेफिनेशन जर विचारली असती, प्रायमरी अल्कोहोल, द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सी ग्रुप इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम्स कॉल्ड ॲज प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलची डेफिनेशन विचारली असती तर the alcohol in which hydroxy group is attached to secondary carbon atoms are called as secondary alcohol. त्याचं उदाहरण काढून दाखवता आलं असतं. टर्शरी अल्कोहोलची डेफिनेशन्स विचारली असती तर the alcohol in which hydroxy group is attached to tertiary carbon atoms called as tertiary alcohol. अरे इतकं सिंपल आहे. 12th मध्ये आपल्याला हे डेफिनेशन्स लिहायचे असतात बोर्ड एक्झाम मध्ये, तर ते काय पाठ करून लिहायचे आहे का? नाही. तर हा वाला जो बेसिक कन्सेप्ट आहे टाइप ऑफ कार्बन ॲटम्स हा खूप महत्वाचा आहे. आपण काय करतो की कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ते आपण फक्त परीक्षेतनी पाठ करून लिहिण्याच्या पद्धतीने विचार करतो. तसं नका करू. तुम्ही हे कन्सेप्ट शिका. तुम्हाला एकही पाठ करावा लागणार नाही. समजलं? लक्षात आलं? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर टाइप ऑफ कार्बन झाल्यानंतर आपण टाइप ऑफ हायड्रोजन्स पाहणार आहोत. दुसरं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये हायड्रोजन येतेच केमिस्ट्रीमध्ये, कारण कार्बनची कंपाऊंड जे आहे, कार्बनचा मेन सोबती कोणता आहे? हायड्रोजन्स. आपला जसा मित्र असतो एखादा तसा प्रत्येक कार्बनला कोण मित्र आहे? मेन हायड्रोजन, आहे की नाही? बाकीचेही असतात फंक्शनल ग्रुप मित्र त्याचे, पण मेन त्याचा मित्र आहे हायड्रोजन ॲटम्स. हायड्रोकार्बनच म्हणतो आपण, आहे की नाही? ऑर्गॅनिक कंपाऊंड सोबत हायड्रोजनही असते. मग आपल्या फॉर्म्युल्यातनी हायड्रोजनही 3 प्रकारचे असतात, टाइप ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणून आपल्याला हायड्रोजन ॲटम सुद्धा समजून घ्यायचे आहेत. तर हायड्रोजन ॲटम्स किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. 1 डिग्री हायड्रोजन ॲटम, 2 डिग्री हायड्रोजन ॲटम आणि 3 डिग्री हायड्रोजन ॲटम. क्वाटर्नरी हायड्रोजन ॲटम राहणार नाही. बघा आता आपण कोणत्या हायड्रोजन्सला कोणता हायड्रोजन म्हणायचं फॉर्म्युल्यामध्ये? प्रायमरी हायड्रोजन्स म्हणायचं, प्रायमरी हायड्रोजन ॲटम म्हणायचं का सेकंडरी हायड्रोजन ॲटम म्हणायचं? सेकंडरी हायड्रोजन ॲटम म्हणायचं का टर्शरी हायड्रोजन ॲटम म्हणायचं, आहे ना? तर हे आपण ठरवणार आहोत की कोणता हायड्रोजन आहे म्हणून, आहे ना? तर मग सर्वात पहिल्यांदा मी जे फॉर्म्युल्यामध्ये प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स विषयी माहिती देतो. प्रायमरी हायड्रोजन ॲटम,
आता नेमकं प्रायमरी हायड्रोजन ऍटम म्हणजेच 1 डिग्री हायड्रोजन ऍटम म्हणतो आता याला. प्रायमरी हायड्रोजन ऍटम म्हणजे जो कोणाला अटॅच असते, प्रायमरी कार्बनला अटॅच असते. म्हणून याची डेफिनेशनच आहे द हायड्रोजन ॲटम विच इज अटॅच टू जो कोणाला अटॅच राहणार आहे, अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. कोणाला? प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच असणारा हायड्रोजन म्हणजे प्रायमरी हायड्रोजन ॲटम. म्हणून द हायड्रोजन ॲटम विच इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम इज कॉल्ड 1 डिग्री हायड्रोजन ॲटम. त्यालाच आपण काय म्हणतो? 1 डिग्री हायड्रोजन ॲटम म्हणतो. आता हे 1 डिग्री हायड्रोजन ॲटम्स कोणते राहणार आहे? जसं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये CH3 हाही प्रायमरी कार्बन ॲटम आहे, हाही प्रायमरी कार्बन ॲटम आहे. म्हणून टोटल नंबर ऑफ प्रायमरी हायड्रोजन्स किती राहणार आहे? आपले 6 राहणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये, आहे की नाही? मी हा जर फॉर्म्युला काढला आणि विचारलं असतं की याच्यात प्रायमरी हायड्रोजन्स किती आहेत बा टोटल, तर हा वाला प्रायमरी कार्बन आहे, हा वालाही प्रायमरी कार्बन आहे, हा वालाही प्रायमरी कार्बन ॲटम. मग त्या प्रायमरी कार्बन ॲटमला जे हायड्रोजन ॲटम अटॅच आहे ते प्रायमरी हायड्रोजन ॲटम झालेत. म्हणून टोटल प्रायमरी हायड्रोजन्स किती झालेत इथे? 9. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये प्रायमरी हायड्रोजन जे आहे, प्रायमरी हायड्रोजन्स 1 डिग्री हायड्रोजन्स हे 9 राहतील. क्लिअर झालं? दुसरं आपण कोणत्या टाईपचा हायड्रोजन सांगणार आहोत? सेकंडरी हायड्रोजन ॲटम. कोणता आहे? सेकंडरी हायड्रोजन ॲटम. सेकंडरी हायड्रोजन ॲटम म्हणजे जो सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असणारा हायड्रोजन असेल त्याला आपण सेकंडरी हायड्रोजन ॲटम म्हणतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून सेकंडरी हायड्रोजन ॲटमची डेफिनेशन्स काय करसाल? द हायड्रोजन ॲटम, बघा लक्षात ठेवायचं आहे, द हायड्रोजन ॲटम विच इज अटॅच टू, जो कोणाला अटॅच असेल, विच इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम. कोणाला अटॅच असेल? सेकंडरी कार्बन ॲटम्सला. सेकंडरी कार्बन ॲटम इज कॉल्ड सेकंडरी हायड्रोजन ॲटम. काय म्हणतो आपण? इज कॉल्ड 2 डिग्री हायड्रोजन ॲटम. त्याला आपण 2 डिग्री हायड्रोजन ॲटम म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं सेकंडरी हायड्रोजन ॲटमसाठी, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक प्रोपेन घेतला असेल तर या प्रोपेन मध्ये हे 2 हायड्रोजन्स कोणते आहेत? सेकंडरी. हा 2 डिग्री कार्बन आहे म्हणून टोटल हायड्रोजन्स याच्यात सेकंडरी किती राहणार आहे? 2 डिग्री हायड्रोजन्स 2 राहतील, आहे की नाही? असंच एक एक्झाम्पल घेतलं मी ब्युटेन, एन ब्युटेन घेतला, तर या ब्युटेन मध्ये टोटल नंबर ऑफ सेकंडरी हायड्रोजन्स किती आहे सांगा? 4 आहेत. कारण हे काय, सेकंडरी कार्बनला अटॅच असणारे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? सेकंडरी हायड्रोजन्स. टोटल सेकंडरी हायड्रोजन्स ॲटम किती आहेत? 4 आहे. कळून राहिलं मी काय सांगितलंय? असंच आपल्याला टर्शरी हायड्रोजन्स ॲटम माहिती करून घ्यायचा आहे. तिसरा कोणता आहे? टर्शरी हायड्रोजन्स ॲटम. टर्शरी हायड्रोजन ॲटम जो आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टर्शरी कार्बनला अटॅच असेल, टर्शरी कार्बनला एकच हायड्रोजन असतो, आहे की नाही? तर त्याला आपण टर्शरी हायड्रोजन ॲटम म्हणत असतो. मग सिंपल त्याची डेफिनेशन तशीच आहे. द हायड्रोजन ॲटम, कोणत्या हायड्रोजनला आपण टर्शरी म्हणणार आहोत? द हायड्रोजन ॲटम विच इज अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम, विच इज अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम, अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम. जो टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? टर्शरी हायड्रोजन, टर्शरी कार्बन ॲटम इज कॉल्ड टर्शरी हायड्रोजन ॲटम किंवा 3 डिग्री हायड्रोजन ॲटम्स म्हणतो याला. क्लिअर झालं मी काय म्हटलं आहे ते? फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही हा एक 3 डिग्री म्हणजे आयसो ब्युटेन जर घेतला असता तर आयसो ब्युटेन मध्ये हा टर्शरी कार्बन आहे आणि म्हणून टोटल नंबर ऑफ टर्शरी हायड्रोजन्स पाहायच्यात. टर्शरी हायड्रोजन्स किती आहे? 3 डिग्री हायड्रोजन्स, 1 टर्शरी हायड्रोजन्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कसा क्वेश्चन्स विचारला तेही खूप महत्वाचं आहे की तुम्हाला कार्बन विचारले का हायड्रोजन्स विचारले. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये आपण कोणताही असं एखादं एक्झाम्पल दिलं असेल आपल्याला आणि टोटल टाईपचे हायड्रोजन सांगा म्हटलं असतं. सपोज हा एक फॉर्म्युला दिला आहे आपल्याला, बघा लक्षात ठेवायचं आहे. केमिस्ट्रीमध्ये एकदम थोडंसं कन्फ्युजन्स करण्यासाठी अशा पद्धतीनं ते लिहितात, आहे ना? पण आपलं डोकं बरोबर साबित ठेवलं तर आपण सांगू शकतो की कोणत्या टाईपचे हायड्रोजन्स आहे. म्हणून मी जर म्हटलं की 1 डिग्री हायड्रोजन्स किती आहे टोटल, 2 डिग्री हायड्रोजन्स किती आहे आणि 3 डिग्री हायड्रोजन्स किती आहे असं जर विचारलं असतं तर तुम्ही फटाफट 1 डिग्री कार्बन ॲटम पहा. हे 1 डिग्री कार्बन ॲटम्स, हा एक 1 डिग्री कार्बन ॲटम्स, असे 3 1 डिग्री कार्बन ॲटम्स आहे. टोटल हायड्रोजन्स 9 आहे, त्याच्यामुळे 9 प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स आहे टोटल, बरोबर आहे?
त्यानंतर सेकंडरी हायड्रोजन्स पहा, त्यासाठी तुम्हाला सेकंडरी कार्बन पहिल्यांदा पाहावं लागेल. हा वाला कार्बन सेकंडरी आहे, हा वाला कार्बन सेकंडरी आहे. त्याच्यामुळे सेकंडरी हायड्रोजन्स तुमचे किती आहेत? 4 सेकंडरी हायड्रोजन्स आहे. 4 सेकंडरी हायड्रोजन्स ॲटम्स आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर टर्शरी हायड्रोजन ॲटम पाहायच्यात नाही. टर्शरी हायड्रोजन ॲटम, टर्शरी कार्बन एकच आहे. त्याच्यामुळे टर्शरी हायड्रोजन्स किती आहे तुमच्यापाशी? एकच आहे. म्हणून 1 टर्शरी हायड्रोजन ॲटम्स असेल. नॅचरली अशा प्रकारे तुम्हाला प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन, टर्शरी हायड्रोजनही ओळखता आले पाहिजे, आहे की नाही? म्हणजे 1 डिग्री हायड्रोजन, 2 डिग्री हायड्रोजन, 3 डिग्री हायड्रोजन. महत्वाचं आहे की टाईप ऑफ कार्बनही आले पाहिजे. बरोबर आहे. आता नेक्स्ट पार्ट पाहायचा आपल्याला अल्किल. कोणता ग्रुप? अल्किल ग्रुप. बघा आता केमिस्ट्रीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे अल्किल ग्रुप. बरोबर आहे. ज्यांच्यावर तुमचे 50% जे नॉमेनक्लेचर आहे, ऑलरेडी मी हे बेसिक मध्ये शिकवलेलं आहे. बरोबर आहे. पण जे आता नवीन पोर आहेत आणि आपल्या चॅप्टर मध्ये सुद्धा आहे, मी काही असं चॅप्टरच्या बाहेरचं नाही शिकून राहिलो. आता आपण अल्किन जे चॅप्टर समजून घेऊन राहिलो, तर या चॅप्टर मध्ये सुद्धा हाच पोर्शन आहे. बरोबर आहे. तर त्यामुळं आपण आता आपल्या केमिस्ट्री मधला जो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे अल्किल ग्रुप. काय आहे? अल्किल ग्रुप. हा वाला अल्किल ग्रुप आपण जो रिप्रेझेंट करत असतो तो असतो आर बॉन्ड किंवा आर डॅश असं रिप्रेझेंट करणार आहोत. आपल्या केमिस्ट्रीमध्ये मॅक्झिमम जे 50% कॉमन नेम आहेत कंपाऊंडचे. बरोबर आहे. तर 50% कॉमन नेम आपल्याला अल्किल ग्रुप जर समजला आणि अल्किल ग्रुपला जर नाव देता आलं, तर 50% कॉमन नेम कंपाऊंडचे हे याच अल्किल ग्रुपच्या नावावरून येत असतात. त्याच्यामुळे अल्किल ग्रुप हा सर्वात महत्वाचा पोर्शन आहे आपल्या केमिस्ट्री मधला. म्हणून अल्किल ग्रुपची सर्वात पहिल्यांदा आपण एक डेफिनेशन करू. तर नेमका हा अल्किल ग्रुप आहे काय? तर याचा पॅरेंट असतो अल्केन. पॅरेंट हा त्याचा कोणता आहे? अल्केन. आपण अल्केन कसा रिप्रेझेंट करतो? RH. या अल्केनचा जर आपण एक हायड्रोजन रिप्लेस केला, एक हायड्रोजन जर रिप्लेस केला म्हणून काढून टाकला, तर जो नवीन ग्रुप तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? अल्किल ग्रुप म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? अल्किल ग्रुप. म्हणजे आर बॉन्ड. काय राहणार आहे? आर बॉन्ड. म्हणून अल्किल ग्रुपची डेफिनेशनच आपण तशी करणार आहोत. द ग्रुप which is obtained by replacement of one hydrogen atom from parent alkane. काय म्हणणार आहोत? The group which is obtained by replacement of one hydrogen atom from parent alkane is called as alkyl group. किंवा आपण असंही म्हणू शकतो the univalent group. The univalent group असा हा सिंगल व्हॅलन्सी वाला ग्रुप असतो. The univalent group obtained by replacement of one hydrogen atom from alkane is called alkyl group. त्यालाच काय म्हणतो आपण? अल्किल ग्रुप म्हणत असतो. त्याच्यामुळे अल्किल ग्रुपचं आपण रिप्रेझेंटेशन्स ऑफ, बघा काय म्हणतो आपण? रिप्रेझेंटेशन्स ऑफ अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपचं रिप्रेझेंटेशन्स कसं करसाल तुम्ही? आर बॉन्ड असं रिप्रेझेंटेशन्स करसाल अल्किल ग्रुपचं. त्यानंतर हे जे अल्किल ग्रुप असतात, बरोबर आहे, तर हे कोणापासून तयार होत असतात म्हटलं? पॅरेंट अल्केन पासून. तर या अल्किल ग्रुप आणि अल्केन मध्ये काय फरक आहे? ANE रिप्लेस बाय YL. म्हणून अल्किल ग्रुपचं जे नाव आहे, नेम ऑफ अल्किल ग्रुप इज कम फ्रॉम, नेम ऑफ अल्किल ग्रुप हे जे अल्किल ग्रुपचं नाव असते, that is come from the name of alkane. कोणाच्या नावाने आलेलं असते? अल्केनच्याच नावाने आलेलं असते. ओनली वी आर रिप्लेसिंग द ANE ऑफ अल्केन बाय YL. नावाच्या शेवटी YL येणार आहे, म्हणजे एक हायड्रोजन्स लेस आहे असं समजते. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, सर्वात पहिला अल्केन तुमचा कोणता आहे? मिथेन. काय? मिथेन. या मिथेन मधला एक हायड्रोजन जर आपण काढून टाकला तर काय तयार होणार आहे? CH3 बॉन्ड. याला तुम्ही काय म्हणसाल आता? मिथिल ग्रुप. या मिथिलला एकदम मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये यमी बॉन्ड असं लिहित असतात. काय लिहित असतात? यमी बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॅरेंट अल्केन होता आपला, तो कोणता होता? इथेन. या इथेन मधला एक हायड्रोजन्स काढू. हाही प्रायमरी हायड्रोजन आहे, हाही प्रायमरी हायड्रोजन्स आहे. कोणताही एक हायड्रोजन्स काढा तर तुमचा एक अल्किल ग्रुप भेटल.
तर इथेन पासून कोणता तयार होणार आहे, इथिल. ANE रिप्लेस बाय YL. इथेनचा जो ANE आहे तो ANE रिप्लेस बाय YL. यालाही ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये ET बॉन्ड असं लिहित असतात. कोणत्या कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये तो ET फॉर्म मध्ये लिहिली तर तो इथिलच आहे. याला असंही लिहिता येते C2H5 बॉन्ड असंही लिहिता येते. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. त्यानंतर म्हणून पहिले दोन अल्किल ग्रुप सर्वांना माहितीच असले पाहिजे. CH3 ला आपण काय म्हणतो, मिथिल ग्रुप आहे ना, आणि याला एकदम यमी बॉन्ड असंही लिहितात. दुसरा जो अल्किल ग्रुप आपण काढला तो आहे CH3CH2 बॉन्ड. त्याला आपण कोणता अल्किल ग्रुप म्हणतो, इथिल ग्रुप म्हणतो. याला ET बॉन्ड असंही लिहितात किंवा यालाच असंही लिहिता येते C2H5, त्यालाही इथिल म्हणतो. आता आपण 3 कार्बनवाल्या अल्केन पासून अल्किल ग्रुप तयार करू. 3 कार्बनवाला अल्केन कोणता आहे आपला, प्रोपेन आहे. कोणता आहे, प्रोपेन. आता या प्रोपेन पासून 2 अल्किल ग्रुप तयार होतील. त्याचं कारण असं आहे की या प्रोपेन मध्ये 2 प्रकारचे हायड्रोजन ॲटम आहे. म्हणून मी जर एक प्रायमरी हायड्रोजन्स काढला, हा वाला हायड्रोजन्स किंवा हा वाला हायड्रोजन्स, म्हणजे मी जर एक प्रायमरी प्रकारचा हायड्रोजन्स काढला, आपण 1 डिग्री हायड्रोजन जर रिमूव्ह केला याच्यातला, तर एक अल्किल ग्रुप भेटल तुम्हाला अशा प्रकारे CH3CH2CH2 बॉन्ड आहे ना. नाव तर प्रॉब्लेमच नाही, PROPYL प्रॉपिलच येणार आहे. आता काही जण काय करतील, हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स काढल. सेकंडरी हायड्रोजन जर काढला आपण तर तुम्हाला दुसरा अल्किल ग्रुप भेटल CH3CH, सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स काढला. यालाही 3 कार्बन आहे म्हणून PROP, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. पण हे दोन्ही प्रॉपिल सारखे आहेत का, नाही. तर हा जो टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन्स गेला त्यामुळे जो अल्किल ग्रुप तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, N प्रोपिल, नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच. आणि हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स गेला म्हणून याला आपण सेकंडरी प्रोपिल म्हणतो. क्लिअर आहे. म्हणजे प्रोपेन पासून 2 प्रोपिल तयार होतात, एक N प्रोपिल तयार होते आणि एक सेकंडरी प्रोपिल तयार होत असते. मग या दोघांचे फॉर्म्युले काढता आले पाहिजे. N मीन्स नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, 1 2 3, शेवटचा हायड्रोजन काढून टाकायचा N वाल्यामध्ये, म्हणून हा झाला तुमचा N प्रोपिल आहे की नाही. आणि सेकंडरी प्रोपिल म्हटलं तर सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स रिमूव्ह करायचा, हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स रिमूव्ह करायचा. अशा प्रकारे हा झाला सेकंडरी प्रोपिल. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. म्हणजे नेमकं आपले अल्किल ग्रुप किती तयार होऊन राहिले हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला अल्किल ग्रुप कोणता पाहिला आपण, मिथिल ग्रुप, CH3 बॉन्ड. याला आपण काय म्हटलं, एक कार्बन म्हणून METH, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. दुसरा जो अल्किल ग्रुप आहे तो आपण कोणता घेतला होता, CH3CH2 बॉन्ड, त्याला काय म्हणतो आपण, इथिल. तिसरा आपण N प्रोपिल काढलेला आहे, CH3CH2CH2 बॉन्ड, त्याला आपण काय म्हणू, N प्रोपिल. काय म्हणू, N प्रोपिल. आणि चौथा अल्किल ग्रुप जो समजून घेतला होता प्रोपेन पासून तो आहे सेकंडरी प्रोपिल. सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स काढला म्हणून त्याच्या नावाच्या समोर आपण प्रिफिक्स सेकंडरी लावणार आणि प्रोपिल म्हणणार त्याला. क्लिअर आहे. चला आता ब्युटेन पासून काढू. तर ब्युटेन ऑलरेडी 2 होते. एक N ब्युटेन काढतो मी पहिल्यांदा, आयसोमर्स माहिती आहे ऑलरेडी, आपण जे पहिले समजून घेतलं तेच आपल्या कामीच आहे सर्व. हा, आणि एक आयसोब्युटेन घेतला होता सेकंड क्लास कार्बनवर. तर ब्युटेनच 2 आहेत आपले पहिले. हा तुमचा N ब्युटेन होता आणि हा तुमचा आयसोब्युटेन होता. आता यांच्यापासून आपण ब्युटील तयार करू, म्हणजे अल्किल ग्रुप तयार करू. तर नेमकं या ब्युटेन पासून किती अल्किल ग्रुप तयार होतील, हे 2 सेकंडरी हायड्रोजन्स आहे आणि 2 प्रायमरी हायड्रोजन्स आहे. त्याच्यामुळे मी जर कोणताही प्रायमरी हायड्रोजन्स काढला तर एकच अल्किल ग्रुप तयार होईल, CH3CH2CH2 बॉन्ड असा तयार होईल. आणि जर मी सेकंडरी हायड्रोजन्स काढला तर हे एक अल्किल ग्रुप तयार होईल, CH3CH बॉन्ड CH2CH3. नेमका तुम्ही या कार्बनचा काढला असता तरी चालला असता. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या दोघांनाही काय म्हणणार आहोत, ब्युटीलच म्हणणार आहोत. यालाही ब्युटील म्हणणार आहोत, यालाही ब्युटील म्हणणार आहोत. पण हे दोन्ही ब्युटील सारखे आहेत का, नाही. हा वाला तुमचा N ब्युटील असेल आणि हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन गेला म्हणून हा सेकंडरी ब्युटील आहे. क्लिअर आहे. आता या ब्युटेन पासून सुद्धा 2 अल्किल ग्रुप तयार होतात. कसे काय, तर यांच्यापाशी 2 हायड्रोजन्स आहे. हा वाला तुमचा टर्शरी हायड्रोजन्स आहे, हा वाला प्रायमरी, हा वाला प्रायमरी, हा वाला प्रायमरी. तर मी प्रायमरी हायड्रोजन्स काढतो.
तर यामध्ये जर एक प्रायमरी हायड्रोजन्स आपण काढला तर एक अल्किल ग्रुप तयार होईल अशा प्रकारे. आणि मी जर टर्शरी कार्बनचा हायड्रोजन्स काढला तर एक असा अल्किल ग्रुप तयार होईल. अरे होईल की नाही? तर हे दोन्ही अल्किल ग्रुप कोणते आहेत? नाव तर त्यांचं ब्युटीलच येणार आहे, BUTYL आहे की नाही? याचंही नाव काय येणार आहे? BUTYLच येणार आहे. पण हा सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणून याच्या नावाच्या समोर आपण आयसोब्युटील देतो. आणि हा टर्शरी कार्बनचा गेला म्हणून याला म्हणतो टर्शरी ब्युटील आहे की नाही? मग ब्युटेन पासून अल्किल ग्रुप किती तयार झाले बरं पहा? 4 अल्किल ग्रुप तयार झालेत ब्युटेन पासून, आहे ना? मग आपण त्यांची माहिती इथे लिहू. तर ब्युटेन पासून जे तयार झालेत तर ते कोणतं आहे? एक एन ब्युटील. अरे कोणता आहे? एक एन ब्युटील. नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, शेवटचा हायड्रोजन काढायचा आहे, एन ब्युटील. बघा हे अल्किल ग्रुप आले पाहिजे सर्वात पहिल्यांदा. त्याच्यानंतर आयसोब्युटील, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, फोर्थ नंबरचा कार्बन त्याचा हायड्रोजन काढून टाका. हा झाला तुमचा आयसोब्युटील. याला तुम्ही काय म्हणसाल? आयसोब्युटील. त्याच्यानंतर एक सेकंडरी ब्युटील, 4 कार्बन काढा, सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन काढून टाका, सेकंडरी ब्युटील तयार होईल आहे की नाही? म्हणून याला आपण काय म्हणतो? सेकंडरी ब्युटील. आणि फोर्थ कोणता होता? टर्शरी ब्युटील. टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढून टाका, जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्याचा हायड्रोजन काढून टाका, त्याला म्हणसाल तुम्ही टर्शरी ब्युटील. म्हणून अल्किल, ब्युटेन पासून अल्किल किती तयार होतात? 4. एन ब्युटील, आयसोब्युटील, सेकंडरी ब्युटील, टर्शरी ब्युटील आहे की नाही? अशा प्रकारे. तर हे झाले तुमचे काय? अल्किल ग्रुप. समजलं सर्वांना मी काय म्हटलंय ते? तर असाच एक पेंटील काढतो आता, निओ पेंटील. कोणता काढतो? निओ पेंटील. निओ सर्वांना माहिती आहे. पेंटचा अर्थ होते 5 आणि वायलचा अर्थ होत असते एक हायड्रोजन्स कमी. निओचा अर्थ असते सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3. पेंटीलचा अर्थ होते 5 आणि एक शेवटचा हायड्रोजन चालला जाईल. याला तुम्ही काय म्हणसाल? निओ पेंटील. निओ पेंटील म्हणसाल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर आता बघा, कॉमन नेम मध्ये जेव्हा आपण अल्किल ग्रुपचं कॉमन नेम देऊ तर कॉमन नेम मध्ये 5 प्रकारचे अल्किल ग्रुप असतात. म्हणून आपण नेक्स्ट पाहणार आहोत कॉमन नेम ऑफ अल्किल ग्रुप. काय पाहून राहिलो? कॉमन नेम ऑफ अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपचं कॉमन नेम. अल्किल ग्रुपचं कॉमन नेम देत असताना कोणत्याही चॅप्टर मध्ये तुम्हाला अल्किल ग्रुप असेल तर कॉमन नेम हे 5 प्रकारच्या अल्किल ग्रुपला देणार आहोत, कारण हे रिस्ट्रिक्टेडच असते कॉमन नेम आहे की नाही? यालाही IUPAC नाव देणार आहोत अल्किल ग्रुपला. पण पहिल्यांदा कॉमन नेम सांगतो मी. तर एक एन अल्किल ग्रुप असेल, नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच. दुसरा तुमचा आयसो अल्किल ग्रुप असेल. तिसरा तुमचा सेकंडरी अल्किल ग्रुप असेल, सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन जाईल. एक टर्शरी कार्बनचा हायड्रोजन जर काढला तर टर्शरी अल्किल ग्रुप तयार होईल. आणि जो न्यू असतो शेवटचा तो न्यू अल्किल. म्हणजे अल्किल असे टोटल किती प्रकारचे काढणारा तुम्ही? 5 प्रकारचे अल्किल ग्रुप काढणारा. बरोबर आहे की नाही? 5 प्रकारचे अल्किल ग्रुप असणार आहे कॉमन नेम मध्ये. एक न्यू, एक टर्शरी, एक सेकंडरी, एक आयसो आणि एक एन. आता या सर्वांची प्रॅक्टिस करून पाहिजे आपल्याला. सर्वात पहिल्यांदा तुम्ही एन अल्किल वाले फॉर्म्युले काढायचे आहेत. सर्वात छोटावाला एक कार्बनवाला हायड्रोजन, 2 कार्बन घ्या, शेवटचा हायड्रोजन काढा, 3 कार्बन घ्या, शेवटचा हायड्रोजन काढा, 4 कार्बन घ्या, शेवटचा हायड्रोजन काढा. तुमचे आपोआप फॉर्म्युले तयार होतील. काही पाठ करायचं कार्बन कामच नाहीये आहे की नाही? तर याला प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा. एक तो बॉन्ड आहे म्हणजे चौथी व्हॅलन्सी ऑलरेडी आहे त्याला, म्हणून CH3 CH2 CH3 CH2 CH2 हे सर्व एन अल्किल ग्रुप झालेत. कोणते झाले? नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच, शेवटचा हायड्रोजन गेलेला आहे अल्किल मध्ये. आणि त्याच्यामुळे आपण यांचं नाव देत असताना काहीच पाठ करायचं काम नाहीये. एक कार्बन असेल तर आपण METH म्हणणार आहोत, YL. 2 कार्बन असेल तर ETH, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. याला आपण एन प्रॉपिल म्हणणार आहोत. हे सुद्धा एनच आहे पण याला आपण एन देत नाही, कारण एन प्रॉपिल आणि सेकंडरी प्रॉपिल तयार होतात म्हणून आपण तिथे घेतलाय. तिथे एन ब्युटील आहे की नाही? याला म्हणसाल एन पेंटील. अशा प्रकारे एन हेक्झिल, एन हेप्टील असे फॉर्म्युले काढसाल. हे झाले तुमचे कोणते? एन वाले. आता दुसरी प्रॅक्टिस करसाल आयसो अल्किल ग्रुपची. बरोबर आहे? आयसोचा रूल सर्वांना माहिती आहे. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप, त्याला म्हणतो आपण आयसो. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप, एक हायड्रोजन काढून टाकू आपण, हा झाला आयसोप्रोपिल. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप, हा झाला आपला आयसोब्युटील.
त्यानंतर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, 4, 5 आयसोपेंटिल. अशा प्रकारे हे फॉर्म्युले तयार होतील, आहे की नाही. तर याला आपण काय म्हणणार आहोत, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणून आयसो, 3 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, प्रोपिल. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणून आयसो, 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, ब्युटी. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणून आयसो, 5 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, पेंटिल. तुम्हाला म्हटलं असतं आयसो हेक्झिल काढून दाखवा, तर फॉर्म्युल्यातच सर्व माहिती आहे. आयसो मीन्स सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, हेक्झिल मीन्स 6 कार्बन, 4, 5, 6, शेवटचा हायड्रोजन काढून टाकायचा. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करायची, फॉर्म्युला आपोआप तयार होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला आयसोवाले फॉर्म्युले काढायचे होते. आयसो नंतर आपल्याला काय करायचं आहे, सेकंडरी अल्किल ग्रुप. कोणते काढायचे आहे, सेकंडरी अल्किल ग्रुप. आता सेकंडरी कार्बन कोणत्या कार्बनला म्हणत असतो आपण, जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो त्याला आपण सेकंडरी कार्बन म्हणत असतो. तर मग आता सेकंडरी कार्बन्स आपण इथे काढू आणि त्याचा हायड्रोजन्स काढू. सेकंडरी प्रोपिल, त्याच्यानंतर सेकंडरी ब्युटील. सेकंडरीचे फक्त 2च फॉर्म्युले काढायचे, सेकंडरी पेंटिल काढायचा नाही कॉमन नेम साठी, ते रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे. त्याच्यामुळे आपण इथपर्यंतच लक्षात ठेवायचं आहे कोणतंही नाव देत असताना सेकंडरी मध्ये. तर हे सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन गेला म्हणून सेकंडरी प्रोपिल. ऍक्च्युअली सेकंडरी प्रोपिल आणि आयसोप्रोपिल एकच आहे, पण हे बाकी नाही आहे. सेकंडरी ब्युटील आणि आयसोब्युटील एक नाही आहे, इथे हायड्रोजन्स कमी पाहिजे. तर इथे काय म्हणसाल, सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन गेला म्हणून सेकंडरी, 4 कार्बन आहे म्हणून ब्युटील, सेकंडरी ब्युटील. क्लिअर झालं. आता आपले कोणते राहिले, टर्शरी आणि न्यू, त्यांचीही प्रॅक्टिस करायची आपल्याला. नेक्स्ट आपला कोणता आहे, टर्शरी अल्किल ग्रुप. आता टर्शरीचेही 2च फॉर्म्युले काढणार आहोत आपण. कॉमन नेम मध्ये रिस्ट्रिक्शन आहे, जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असते त्याला आपण टर्शरी म्हणतो. त्याचा जर हायड्रोजन काढून टाकला तर तो झाला टर्शरी अल्किल. पुन्हा जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्याला आपण टर्शरी म्हणतो, त्याचा हायड्रोजन काढून टाका, एक 5th नंबरचा कार्बन कुठेतरी जोडून टाका, तर हा झाला टर्शरी पेंटिल. म्हणून याचं जर नाव द्यायचं असेल तर आपल्याला टर्शरी, एक कार्बन कमी झाला म्हणून, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL, म्हणून याचं नाव आहे टर्शरी ब्युटील. इथेही तुमच्या टर्शरी कार्बनचा हायड्रोजन गेला म्हणून टर्शरी. टोटल कार्बन किती आहे तर 5 आहे, 5 असल्यामुळे पेंट, आणि एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL, टर्शरी पेंटिल. आणि फायनली आपण कोणते अल्किल ग्रुप घेणार आहोत, न्यू अल्किल ग्रुप. बघा लक्षात ठेवायचं आहे, न्यू अल्किल ग्रुप जेव्हा आपण काढतो तर न्यू म्हणजेच काय असते, सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3, त्याला आपण काय म्हणतो, न्यू. आणि न्यू मिनिमम 5 कार्बन पासून स्टार्ट होतो, म्हणजे पहिला होणार आहे न्यू पेंटिल. सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 ग्रुप, न्यू. हेक्झिल म्हटलं तर 5, 6, शेवटचा हायड्रोजन काढून टाका, हा झाला तुमचा न्यू हेक्झिल. न्यू हेप्टिल म्हटलं तर सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 ग्रुप म्हणजे न्यू, हे झालं 5, 6, 7, न्यू हेप्टिल. अशा प्रकारे हे फॉर्म्युले तयार होतील, त्याच्यामुळे पाठ करायचं कामच नाही राहणार. तर अशा प्रकारे आपण या सेकंड लास्ट वर 2 CH3 दिसते म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, न्यू. 5 आहे म्हणून पेंट म्हणसाल, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL म्हणसाल. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 आहे म्हणून आपण न्यू म्हणणार. टोटल कार्बन किती आहे, 6 आहे म्हणून हेग्स म्हणसाल, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL म्हणसाल. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 दिसते म्हणून कॉमन नेम मध्ये आपण काय म्हणतो, न्यू. टोटल कार्बन 7 आहे म्हणून हेप्ट, आणि एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL. तर अशा प्रकारे हे कॉमन नेम, 5 प्रकारचे कॉमन नेम तुम्हाला आलेच पाहिजे कोणत्याही कंपाऊंड मध्ये, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळं हे कॉमन नेम सर्वांनाच आले पाहिजे. तर हे 5 प्रकारच्या कॉमन नेमचे तुम्हाला फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस करायची आहे. हेच कालचं आणि आजचं